हॅलो फ्रेंड्स, मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. कटवर्क असलेल्या साड्या आणि त्यावर कटवर्क असलेलं ब्लाऊज याचा सध्या खूप ट्रेंड आहे. आणि हे असं कटवर्क असलेलं ब्लाऊज जर आपण छान फिनिशिंगमध्ये शिवलं तरच त्याचा लुक उठून दिसत असतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ब्लाऊजची जी बाही आहे त्याची खालच्या बाजूने खूप सुंदर अशी मागच्या भागाला सुद्धा जर कटवर्कची डिझाईन असली ती सुद्धा आपल्याला याच पद्धतीने फिनिशिंगमध्ये घेता येते. बाहीसाठी ब्लाऊज पीसवर ही जी डिझाईन दिलेली आहे याची डिझाईन जर आपण बघितली तर खालच्या बाजूने सुद्धा प्लेन कापड शिल्लक आहे. काही जे ब्लाऊज पीस असतात त्यावर डिझाईन देत असतानाच खालच्या बाजूने कटवर्क दिलेलं असतं, पण काही ब्लाऊजला मात्र अशा पद्धतीने पहिले कटवर्क असतं आणि खालच्या बाजूने प्लेन कापड सुद्धा असतं. बऱ्याच वेळेला आपण जेव्हा असं हे कापड शिल्लक आलेलं असतं त्यावेळेला हे कापड असं फोल्ड करून घेतो, पण असं केल्यानंतर खालची जी बाजू आहे ती सरळच तयार होते. पण याऐवजी आपण हे जी कटवर्कची डिझाईन दिलेली आहे त्याप्रमाणे जर केलं तर अशा पद्धतीने ती अशी सुंदर तयार होते. आता हे जे कटवर्क दिलेलं आहे हे आपल्याला अशा पद्धतीने कसं तयार करायचं आहे हे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बाही तयार करण्यापूर्वी मागचा भाग आणि पुढचा भाग मी तयार करून घेते. ब्लाऊजचा जो मागचा गळा आहे तो पानगळा आहे आणि पुढचा आपला रेग्युलर गोलगळा आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि याची जी बाही आहे ती लांब आहे. बाहीला वरच्या बाजूने आपल्याला 2-3 चुन्या सुद्धा घ्यायच्या आहेत. मागच्या आणि पुढच्या भागाचं मी प्रिन्सेस कट ब्लाऊजचं रेग्युलर कटिंग करून घेतलं. त्यानंतर बाहीला आपल्याला 2-3 चुन्या सुद्धा ठेवायच्या आहेत, त्यामुळे त्याप्रमाणे लांब बाहीचं कटिंग करून घेतलंय. हे जे ब्लाऊज पीस आहे याला बाहीवर वर्क आलेलं होतं आणि मागच्या आणि पुढचा भाग मात्र प्लेन आलेला आहे. वर्क असलेला जो भाग आहे तो आपण बाहीसाठी वापरणार आहोत. शिलाई मारत असताना एखाद्या ठिकाणी क्वचितच दोरा खेचल्यासारखं होतोय. मशीनच्या सुईचं जे टोक आहे ते जर खराब झालेलं असेल तर त्यावेळेला असा प्रॉब्लेम येत असतो. बऱ्याच जणींना ही गोष्ट लक्षात येत नाही, त्यांना वाटतं की शिलाई खराब येते, पण जेव्हा सुईचं टोक खराब होतं त्यावेळेला सुद्धा कापड ओढल्यासारखं होत असतं. मशीनची सुई बदलल्यानंतर आता शिलाई खूप छान येते. ब्लाऊजचा पुढचा भाग तयार करून घेतला, त्यानंतर आता मागचा भाग सुद्धा मी तयार करून घेतलाय. त्याचे दोन्ही शोल्डर एकमेकांना जोडून घेतले. आता इथे गळ्याला आपण गळपट्टी लावून घेणार आहोत. ब्लाऊज पीसवर ज्या वेळेला वर्क दिलेलं असतं त्यावेळेला तो ब्लाऊज शिवत असताना थोड्याशा अडचणी येतात. असे वर्कचे ब्लाऊज शिवत असताना अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि ह्या टिप्स जर आपल्याला कळल्या तर कितीही वर्कचा जरी ब्लाऊज असला तरी सुद्धा आपण तो फिनिशिंगमध्ये शिवू शकतो. आता आपण इथे बाही तयार करायला घेतली आहे. याचा जो उलट भाग आहे त्या ठिकाणी मी मार्किंग केलंय. बाहीचा जो खालचा भाग आहे या ठिकाणी आपल्याला अर्धा इंच कापड अशा पद्धतीने फोल्ड करायचे आणि यावर शिलाई मारायची आहे. दोन्ही बाह्यांना खालच्या बाजूने अशा पद्धतीने आपण अर्धा इंच कापड फोल्ड करून घेणार आहोत आणि हे जे मी फोल्ड करते ते उलट बाजूने करते. पट्टी फोल्ड करत असताना दोन्ही ठिकाणी सारखीच पट्टी फोल्ड होईल याची काळजी घ्यायची आहे, म्हणजे बाहीची जी उंची आहे ती कमी जास्त होणार नाही. बाहीला वरच्या बाजूने सेंटरवर 2-3 चुण्या करायच्या आहेत, त्यामुळे त्याचं जे कटिंग आहे मी त्या पद्धतीने केलेलं आहे. खालच्या बाजूने कापड फोल्ड केल्यानंतर आता हे जे अस्तर आहे हे आपण मेन फॅब्रिकवर ठेवूया. मेन फॅब्रिकचे दोन्ही बाह्यांसाठी 2 भाग मी कट केलेले आहेत. आता हे जे वर्क दिलेलं आहे हे आपण असं उलट करून घेतलं. खालच्या बाजूने हा जो वर्कचा भाग आहे तो इथे मी पहिले मोजून घेते. इथे हा 13 इंच आहे. याचा जो सेंटर आहे इथे 6.5 इंचावर मी मार्किंग केलं. मेन फॅब्रिकवर बाहीच्या सेंटरवर मार्किंग केल्यानंतर आता या ठिकाणी मी अस्तर घेतलंय. याचा सुद्धा जो सेंटर आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला पहिले मार्किंग करून घ्यायचं आहे. अगदी बरोबर असा सेंटर पहिले काढून घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो मेन फॅब्रिकचा सेंटर आहे त्या सेंटरवर हा सेंटर आपल्याला व्यवस्थित ठेवायचा आहे. या ठिकाणी हे ठेवत असताना जो कटवर्कचा आकार आहे त्या आकारावरती इथे मी ठेवलं आहे. या ठिकाणी आपण थोडंसं अर्धा इंच वरच्या बाजूला सुद्धा ठेवू शकतो, पण फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे सर्व बाजूने सारखं अंतर आपल्याला इथे ठेवायचं आहे. कटवर्कचा जो आकार दिलेला आहे त्या ठिकाणी अगदी बरोबर सगळीकडे सारखं येईल अशा पद्धतीने पहिले मी हे अस्तर ठेवून घेतलं आणि त्यानंतर इथे शिलाई मारते. खालच्या बाजूने इथे काचेचं वर्क दिलेलं आहे, त्यामुळे थोडंसं मी अंतर ठेवते आणि तिथे वरती असं शिलाई मारते. मशीनची जी टीप आहे ती मी 5 नंबरची केलेली आहे.
5 नंबरची टीप मारून संपूर्ण जी बाही आहे ती मी अशी एकमेकांना जोडून घेते। खालच्या बाजूने शिलाई मारून झाल्यानंतर व्यवस्थित पद्धतीने हात फिरवून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने सुद्धा संपूर्ण बाही अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे। ज्या पद्धतीने मी ही एक बाही तयार केलेली आहे त्याच पद्धतीने दुसरी जी बाही आहे ती सुद्धा आपल्याला तयार करायची आहे। पहिली बाही तयार करत असताना आपण ज्याप्रमाणे सेंटर काढून घेतला होता पहिले, त्याचप्रमाणे याचा सुद्धा पहिले सेंटर काढायचा आहे। सेंटरवर सेंटर व्यवस्थित ठेवायचा आहे। अस्तरचं खालच्या बाजूने आपण जे कापड फोल्ड केलेलं होतं ते मी आतल्या बाजूने घेतलेलं आहे। शिलाई मारण्याच्या अगोदर त्यातलं जे अंतर आहे ते व्यवस्थित सारखंच घ्यायचंय आणि त्यानंतर अशी शिलाई मारतीये। बाहीवरची ही कटवर्कची डिझाईन अगदी फिनिशिंगमध्ये तयार करण्यासाठी आणि तिचे धागे निघू नये, ती अगदी छान दिसावी यासाठी अगदी सोपी पण महत्त्वाची अशी टिप मी तुम्हाला सांगणार आहे। मागच्या भागावर कटवर्कची डिझाईन आलेली असेल, बाहीला आलेली असेल किंवा आपल्याला गळ्याला लावायची असेल तरीसुद्धा आपण जर ही छोटीशी टीप जर वापरली तर खूप सुंदर अशी डिझाईन आपण तयार करू शकतो। पण ही जी छोटीशी टीप आहे ही जाणून घेण्यासाठी मात्र तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुमचा खूप मोठा फायदा सुद्धा होणार आहे। आजकाल साड्यांसोबत वर्क केलेले ब्लाऊज पीस येतात। ब्लाऊजच्या गळ्याला बाहीला वर्क केलेलं असतं, बऱ्याच वेळेला अशा पद्धतीने कटवर्क केलेलं असतं। कितीही हेवी डिझाईन असू दे किंवा कोणत्याही प्रकारचं कटवर्क असू दे, अशा पद्धतीने आपण हे कटवर्क शिवू शकतो। बाहीला पहिले मी अस्तर जोडून घेतलंय आणि त्यानंतर आता हे जे कटवर्क आहे त्याच्या साईडने थोडंसं किंचित कापड शिल्लक ठेवून असं मी कात्रीने ते कट करून घेते। हे कट करत असताना अगदी किंचित असं कापड शिल्लक ठेवायचं आहे। कात्री वर्कवरती जाणार नाही आणि ते कट होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे। थोडंसं कापड शिल्लक जरी राहिलं तरी सुद्धा काही हरकत नाहीये, थोडंसं लांबून कापलं तरी सुद्धा चालेल। बाहीच्या खाली शिल्लक असलेलं हे जे कापड आहे ते अशा पद्धतीने मी हे कट करून घेतलंय। फक्त एवढंच करून चालणार नाहीये, तर आपल्याला याचे हे जे धागे आहे, हे जे वर्क आहे हे निघू नये यासाठी सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे। पण त्याआधी या ठिकाणी बाहीला वरच्या बाजूने ज्या चुण्या करायच्या आहेत त्या चुण्या मी करून घेते। वरच्या बाजूने 2 चुण्या आणि खालच्या बाजूने 2 चुण्या अशा सेंटरवर केल्यानंतर ही बाही मी तयार करून घेते आणि दोन्ही बाह्या तयार केल्यानंतर ती ब्लाऊजला जोडणार आहे। अशी चुण्या असलेली बाही तयार करत असताना आपण विदाऊट अस्तर सुद्धा तयार करू शकतो। बाहीवर जर कटवर्क आलेलं असेल आणि तुम्हाला अस्तर न लावता ती जर शिवायची असेल तर बाहीचं डायरेक्ट मेन फॅब्रिकवर कटिंग करून घ्या आणि कटवर्कच्या खाली जे शिल्लक राहिलेलं प्लेन कापड आहे ते आता मी जसं कट केलेलं आहे त्याचप्रमाणे कट करून घ्या। पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही जी बाही तयार झालेली आहे याचा हा जो खालचा भाग आहे कटवर्कच्या इथे फिनिशिंग अजिबात नाही आहे। खालच्या बाजूने याचे जे धागे आहेत ते निघत जात आहेत आणि त्यामुळे त्याची फिनिशिंग जी आहे ती दिसत नाही आहे। इथे मी एक अगरबत्ती घेतली आहे आणि ही जी अगरबत्ती आहे ही आपल्याला अशा पद्धतीने या वर्कच्या इथे खालच्या बाजूने फिरवायची आहे। डिझाईनचा जसा आकार दिलेला आहे त्या आकाराप्रमाणे ही अगरबत्ती मी यावर फिरवते। असं केल्यामुळे हा जो वर्कचा खालचा भाग आहे तो अगदी फिनिशिंगमध्ये तयार होईल आणि इथे हे जे धागे निघत होते ते सुद्धा निघणार नाहीत। ब्लाऊजची जी बाही आहे त्याला तुम्ही अस्तर लावा किंवा नका लावू, पण याच पद्धतीने हे जे कटवर्क आहे ते तुम्हाला तयार करायचं आहे। यावरून अगरबत्ती फिरवताना मात्र थोडीशी काळजी घ्यायची आहे। बाही जोडत असताना बाहीवर खालच्या बाजूने मी 5 नंबरची टीप मारली होती, त्या ठिकाणी नंतर ब्लाऊज पूर्ण शिवून झाल्यानंतर हातशिलाई करून घेणार आहे। अशा पद्धतीचं हे जे कटवर्क आहे ते आपण मागच्या बाजूला कमरेकडच्या साईडने जरी असलं तरी सुद्धा याच पद्धतीने तयार करू शकतो किंवा बऱ्याच ब्लाऊजचे जे गळे असतात त्याला सुद्धा अशा पद्धतीने कटवर्कची डिझाईन येते। तशा वेळेला सुद्धा आपण जर तो आकार कट करून घेतला आणि त्यावरून अशा पद्धतीने अगरबत्ती फिरवून घेतली तर अगदी फिनिशिंगमध्ये ती जी डिझाईन आहे ती तयार होते। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशा पद्धतीच्या सोप्या पण महत्त्वाच्या अशा टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।